मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर आपण ज्यावेळेस शेळीपालन सुरू केलं होतं त्यावेळेस आपण शेड कंपाऊंडची रचना कशी केली होती व आपल्याला शेड कंपाऊंडसाठी किती खर्च लागला होता आणि आपण शेड कंपाऊंड कसं बनवलं होतं. सुरुवातीला आपल्याकडे ज्यावेळेस 5 शेळ्या झाल्या त्यावेळेस 5 शेळ्यांचं समजा आपण शेळ्यांसाठी जागा आणि 10 करड्यांसाठी राहण्याची जागा आणि कंपाऊंड कसं बनवलं होतं याच्यावरती आपण थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो 2021मध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन लागला त्यावेळेस आपण शेळीपालन सुरू केलं. सुरुवातीला आपण एक शेळी घेतली, नंतर दुसरी घेतली, असे करता करता आपण 4-5 शेळ्या आपण 6 महिन्यानंतर वाढवल्या. ज्यावेळेस सुरुवातीला एक शेळी घेतली त्यावेळेस आपण 4 पत्र विकत आणली होती वरची आणि एक जाळी आणली होती. जाळी आणली होती 21 रुपयाचं बंडल, 2100 रुपयाचं बंडल. 4 पत्र आणले होते. 4 पत्र इथं पाठीमागच टाकलेले आपण आणि ह्या 6 मेळे आणल्या होत्या सिमेंटच्या. त्या 6 मेळे, एक मेळ आपल्याला बसली होती 250 रुपयाला. म्हणजे 6 मेळीचे झाले 250, 500, 1000 आणि ते समजा 1500 रुपयामध्ये आपल्या 6 मेळी बसल्या होत्या. 2100 रुपयामध्ये ते जाळीचं बंडल बसलं होतं. म्हणजे 1500 आणि 2100 3600 रुपये हे. आणि मला वाटतं पत्तर 2000 रुपयाला बसलं होतं आपलं. तर 2000 ते 2000 रुपयाला एक, म्हणजे 8000 रुपये त्याच्यात गेले आपले. आणि मला वाटतं 200 रुपयाला एक बल्ले, अशा 3 बल्ले आणल्या होत्या आपण, ते 600 रुपये. आणि 3600 आणि 600 म्हणजे 4200 रुपये. 4200 आणि 8000 रुपये हे, म्हणजे 12200 रुपये आपल्याला त्यावेळेस लागले होते. त्यावेळेस आपण कंपाऊंड केला का नाही केला, त्यावेळेस आपण काय केलं माहिती आहे का, इथं समोर अशी सपरी केली होती एक. त्यावेळेस काय बांबू गिंबू काहीच नव्हतं आपल्याकडं. आपण काय केलं, त्याचे जुन्या बांधाट्याला येत होतं ना आपण समजा कोठ्याला, तशा बांधाट्या तोडून आणल्या लिंबाच्या, आणि त्याचा आपलं समोर थोडं सपरी केली. त्याच्यावरती तुराटे टाकल्या, पळाटे टाकल्या आणि त्याला मस्त शेक करून, हिवाळ्या दिवस होता, शेक करून मस्त त्याच्यामध्ये आपण हिवाळाभर ॲडजस्टमेंट केली. बाहेर मला वाटतं बाहेर काहीच नव्हतं आपलं, बाहेर मोकळंच होतं. जाळी वगैरे काहीच नाही लावली. ती जाळी फक्त आपण पत्राच्या साईडला लावली होती. आणि नंतर मग काय केलं आपण, एक 3-4 वर्ष काढले त्याच्यामध्ये. 3 वर्ष म्हणजे 21, 22, 23, 24ला आपण शेवटला काय केलं, आपण हे शेड कंपाऊंड बांधलं. नाही मग त्याच्यानंतर काय केलं आपण, 1 वर्ष ठेवलं. 1 वर्षाच्या नंतर परत एक दुसरं नाही, मग इकडं गोठा बांधला दुसरा. तर 3-4 वर्ष काय केलं आपण, 3 वर्ष याच्यावरती ॲडजस्टमेंट केलं. कंपाऊंड वगैरे काहीच नाही केलं. 5 शेळ्या आपल्या त्याच्यात राहायचे. पिल्लं आपलं एका साईडला आपण पिल्लं ठेवत होतो. 4 पत्रामध्ये, म्हणजे 4 आपल्याला ते 4 × 16 फूट आपल्याला, म्हणजे 15-16 फूट आपल्याला जागा निघली होती. ती 4 फुटी पत्र होती. त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलं. नंतर मग जसं आपल्या याच्यामधून शेळी पालनामधून समजा आपल्याला जसे बकरं विकायला भेटतात तसं प्रमाणात मग आपण काय केलं माहिती आहे का, सुरुवातीला तेच पैसे ॲडजस्टमेंट करून मग आपलं घर खर्च दाखायचा, असं करायचं. आणि नंतर मग काय केलं, असंच गोठ्याची सुविधा आली. गोठ्याचं नाव दिलं आपण. गोठ्याचं नाव दिल्याच्या नंतर एक मागचं शेड कंपाऊंड आपण त्या गोठ्याच्या ह्याच्यावरती केलं. गोठ्याचे फक्त आपल्याला 60,000 रुपये आले. त्या 60,000 रुपयाचे, म्हणजे 60,000 रुपयाचा गोठा होता 65,000चा. त्याच्यातून फक्त आपल्याला 50,000 रुपये आपल्या अंगी लागले. 15,000 रुपये असेच गेले. सरपंच घे, उपसरपंच घे, इंजिनियर घे, त्याच्यात खाणारे भरपूर असतात. हे झालं आपलं 1.5 लाख रुपयाचं. 50,000 रुपये 1 लाख रुपये घरून टाकले आपण. आता जवळपास याच्यामध्ये 15 शेळ्या बसतात आरामशीर. आणि हे आपलं इकडे केलं आपण, याच्यामध्ये बुसकट, कडबा आणि बाकीचं खत वगैरे सगळं आपलं याच्यामध्ये
राहत असतं. मग असं केलं. तुम्हाला सांगायचं जर राहिलं मित्रांनो, एक सांगतो मी तुम्हाला, 5 शेळ्या जर केल्या तुम्ही शेळीपालन 5 शेळ्या, तर यांना राहण्यासाठी शेड कंपाऊंड एवढा काही जास्त खर्च लागत नाही बरं का. आता सरासरी आपला खर्च किती झाला म्हणजे बघा, 8 आणि 4 12,000 रुपये. तुम्ही समोर जाळी जरी आणली तरी 15,000 रुपयामध्ये तुमचं सगळं होऊन जातं. सुरुवातीला मेढे लाकडाचे वापरू शकता. सुरुवातीला तुम्ही लगे डायरेक्ट इंगलचं करा असं काही नसतं. सुरुवातीला लाकडाचं वापरायचं, नंतर जसं जसं आपल्याला ॲडजस्टमेंट होईल, जसं आपल्याला याच्यामधून इन्कम होईल तसं तसं आपण याच्यामध्ये वाढू शकता. जास्त आवाढव्य खर्च करण्याची गरज नाही. ज्यावेळेस आपला याच्यामधून इन्कम होईल त्यावेळेसच आपण याच्यामधून इन्कम घेतल्याच्या नंतरच आपण याच्यामधून वाढू शकतो. आज बऱ्याच जणांचं असं आहे की आपलं शेळीपालन करायचं, शेळीपालन करण्याच्या अगोदरच जास्त खर्च करून बसायचं आणि नंतर मग काय होतं, आपल्याला ते इन्कम होत नाही, शेळीपालन जमत नाही, शेळीपालन मरतूक होती, नुकसान होती आणि नुकसान झाल्याच्या नंतर आपण दोष देतो शेळीपालनाला. तर माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच, सुरुवातीला तुम्ही खर्च कमी करा पण शेळ्यांवर जास्त भर द्या. शेळ्या चांगल्या आणा, चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आणल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम चांगला निघू शकतो. अगोदरच जर तुम्ही शेडवर कंपाऊंडवर जर खर्च केला तर ते वसूल होणार नाही. तर असं आहे मित्रांनो, जास्त खर्च करायची गरज नाही. शेळीपालनामध्ये व्यर्थ खर्च, ज्यांच्याकडे पैसा आहे भरपूर ते व्यर्थ खर्च करतात, त्याला काही महत्त्व नाही. सुरुवात ही माणसानं कमी खर्चामध्येच करायला पाहिजे. लॉस जरी आलो तर आपली जास्त नुकसान होणार नाही. आज शेळीपालनामध्ये लॉस येतातच, बरेच नवीन शेळीपालक आहे ते लॉस येतातच, कारण त्याला माहिती नसते. आणि एकदम जर 10-20 शेळ्या आणून शेडवरती उभ्या केल्या, त्याला चाऱ्याचं नियोजन नसतं, खुराकाचं नियोजन नसतं, पाण्याचं नियोजन नसतं, काहीच नसतं आणि एकदम आणून उभ्या केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये माणूस लॉस येतोच. तुम्हाला जर 5 शेळ्यांपासून सुरुवात करायची असेल तर साध्या सरळ 4-5 पत्र आणा, 4-5 पत्र ठोका आणि तुमच्याकडे जास्त जर भांडवल नसेल तर डायरेक्ट तुम्ही लाकडाच्या मेढी रोवू शकता. वरून साईडला एक जाळी आणू शकता 2,000ची, वरती पत्र टाकायचे, साईडनं जाळी मारायची आणि त्याला एक ताडपट्टी आणायची साईडनं. 80-90 रुपये मीटरना पन्नी कापड भेटतं ते लावून द्यायचं. 3 वर्ष मी तसे काढले मित्रांनो. कमरा इतकं गवत होतं माझ्या कंपाऊंडच्या साईडला. येणारे जाणारे म्हणजे फक्त आपलं श्री स्वामी समर्थ महाराजाच्या विश्वासावर शेळीपालन होतं ना, आता पण त्यांच्याच विश्वासावर आतापर्यंत आपली कुठली जीवितहानी झालेली नाही. एकही पिल्लाला धक्का लागला नाही, कशाला धक्का लागला नाही. सगळीकडे गवत होतं, सगळ्या बाजूला गवत होतं, पण काहीच नाही, विषयच नाही. सगळे कृपा स्वामी समर्थ महाराजांची आहे आणि आता पण आपल्याला त्यांचाच आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादानं बरं चालू आहे. शेती जरी कमी असली ती नियती चांगली पाहिजे, सगळं ठीक होतं. शेती भलेही तुम्हाला भरपूर असली, नियती चांगली नसलं त्याच्यामध्ये तुमचं समाधान होत नाही, त्याच्यामध्ये तुमचं पोट भरू शकत नाही. पण आपलं 1 एकरमध्ये आपण समाधानी आहेत, आपण पोट पण भरतो. 5 शेळ्यावरती आपल्याला म्हणजे असं वाटत नाही की आपण एवढं अडचणीत आहे म्हणून. तर मित्रांनो, खरं सांगायचा विषय म्हणजे काय आहे, फक्त शेळ्यांवरती खर्च करा, कंपाऊंडवरती जास्त खर्च करू नका. चला तर थांबतो इथंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.